नमस्कार. या व्हिडिओत आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, ज्याला आपण मराठीत राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे असे संबोधतो, त्याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे हे संविधानाच्या भाग 4 मध्ये कलम 36 ते 51 या कलमांमध्ये किंवा या कलमामध्ये या अनुच्छेदामध्ये आपल्याला संविधानामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. सो लेट्स स्टार्ट. आता DPSP, ज्याला आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी असे म्हणतो, तर त्या विषयी आपल्याला बेसिक माहिती कशासाठी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आलेली आहे किंवा त्याविषयीचे जे काही वैशिष्ट्य आहेत ते आपल्याला जाणून घेणे गरजेचं ठरतं. ओके. सो सर्वात आधी आपण राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये कलम 36 ते 51 अंतर्गत राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वांची गणना करण्यात आलेली आहे. ह्या गोष्टी आपल्याला फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन म्हणून लक्षात घ्यायला हवी. ही जी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहे, ही कल्पना 1937च्या आयरिश म्हणजेच काय तर आयर्लंडच्या राज्यघटनेतून घेतली गेली होती. ओके. म्हणजे 1937 मध्ये आयरिश राज्यघटनेने जी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे त्यांच्या राज्यघटनेत तयार केली आणि ती त्यांनी कुठून घेतलेली होती ते देखील आपल्याला विचारतो. तर त्यांनी स्पॅनिश या देशातून स्पॅनिश राज्यघटनेतून घेतलेली आहे. ओके. सो आपण आयरिशमधून घेतलेलं आहे, आयर्लंडच्या राज्यघटनेतून घेतलेलं आहे आणि त्यांनी स्पॅनिश या राज्यघटनेतून घेतलेलं आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतीय राज्यघटनेतील ज्या काही मार्गदर्शक तत्वे आहेत त्या मार्गदर्शक तत्त्वांना नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये असे संबोधलेले आहे. आपण 2022 या 23च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेत या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले होते की राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांना नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य कोणी संबोधले आहेत. ते कोणते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे नॉवेल फीचर्स असे संबोधलेले आहेत. सोबतच जे ग्रॅनविल ऑस्टिन होते, यांनी ग्रॅनविल ऑस्टिनने काय म्हटलेले आहे तर मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क यांचे वर्णन राज्यघटनेचा विवेक, त्याला इंग्लिशमध्ये कन्सायन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन अशा पद्धतीने संबोधलेले आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायला हवे. आता यांची वैशिष्ट्ये काय आहेत, कशासाठी आपण राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे राबवतो किंवा संविधानामध्ये इन्क्लूड करण्यात आलेले. तर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे जी आहेत ती राज्याने धोरण आखताना आणि कायदे बनवताना कोणते आदर्श लक्षात घ्यायला पाहिजेत ते दर्शविते. ओके. म्हणजे एखादं राज्य एखादं धोरण आखत असेल किंवा एखादा कायदा पास करत असेल तर समाजाप्रती म्हणजे लोकांच्या हेतूने प्रेरित होऊन असे जे काही आदर्श आपल्या संविधानामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत त्या लक्षात घेऊन म्हणजे जे आपल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये डिफाईन केलेले आहेत तर ते त्यावेळेस राज्य धोरणाची किंवा जे धोरणे आखताना किंवा कायदे बनवताना ते आपल्याला फायदेशीर ठरू शकतात. अशा पद्धतीने राज्य धोरणाची तत्वे आपल्या धोरणकर्त्यांना म्हणजेच काय राज्य धोरणाची जे काही कायदे असेल किंवा धोरण आखताना त्यांना मदत होऊ शकते. मग ते विधिमंडळ असेल, कार्यकारी असेल, प्रशासकीय बाबींमध्ये राज्याला घटनात्मक सूचना व शिफारसी अशा संदर्भात शिफारसी आपण या राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वानुसार करू शकतो. भारत सरकार अधिनियम 1935 मध्ये नमूद केलेल्या इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन्स हे साधर्म्य दर्शवतो आहे. ओके. एक गोष्ट लक्षात ठेवा, आयोग प्रश्न विचारतो की जे मार्गदर्शक तत्वे आहेत ते कशाशी साधर्म्य दर्शविते, तर ते आहे इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन. ओके. 1935 मध्ये जे काही भारत सरकार अधिनियम आलेले होते त्यामध्ये जे इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन संदर्भात वेलफेअर स्टेटबद्दल बोलले जात होते त्याशी साधर्म्य मिळता जुळता हे DPSP किंवा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहे असं आपण म्हणू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांच्या शब्दात सांगायचे झाले तर निर्देशक तत्वे ही सूचनांच्या साधनांसारखी आहे. ओके. जी ब्रिटिश सरकारने 1935च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टद्वारे गव्हर्नर जनरल आणि भारतातील वसाहतीच्या गव्हर्नरांना जारी केलेली होती. ओके. हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं. हे देशात आर्थिक आणि सामाजिक लोकशाही प्रस्थापित करू इच्छितात. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. देशामध्ये आर्थिक व सामाजिक लोकशाहीची प्रस्थापना करणे हे यांचे मुख्य कार्य आहे. जसं ज्या पद्धतीने मूलभूत हक्कांचे कार्य आहे राजकीय लोकशाहीची प्रस्थापना करणे किंवा प्रस्थापित करणे, त्याच पद्धतीने जे मार्गदर्शक तत्व आहे त्यांची आर्थिक सोबत सामाजिक लोकशाही प्रस्थापित करणे देशामध्ये. त्याच्यानंतर आहे निर्देशक तत्वे हे अन्यायिक स्वरूपाचे आहेत. ओके.
निर्देशक जी मार्गदर्शक तत्त्वे आहेत ती अन्यायिक स्वरूपाची आहे. अन्यायिक म्हणजेच काय, तर समजा एखादा मार्गदर्शक तत्त्वांचा इम्प्लिमेंट गव्हर्नमेंट करत नसेल तर त्याविरुद्ध आपण ॲज अ सिटिझन किंवा ॲज अ स्टेक होल्डर म्हणून न्यायालयात धाव घेऊ शकत नाही. म्हणजे ते न्यायिक स्वरूपाचे नाहीत, तर कसे आहेत, अन्यायिक स्वरूपाचे आहेत. ओके. म्हणजेच काय, तर त्यांच्या उल्लंघनासाठी न्यायालयाद्वारे कायदेशीररित्या लागू केले जाऊ शकत नाही. हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला हवं. निर्देशक तत्त्वे जरी न्यायिक स्वरूपाची नसली, ओके, जरी ते अन्यायिक स्वरूपाची असली तरी न्यायालयांना कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्यासाठी किंवा निश्चित करताना या मार्गदर्शक तत्त्वांची निश्चित मदत होते. सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा असा निर्णय दिला आहे की कोणत्याही कायद्याची किंवा घटनात्मकता ठरविताना जर एखाद्या न्यायालयासमोर असे आढळले की संबंधित कायदा मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करू इच्छित आहे, तर तो कलम 14 किंवा कलम 19 अशा स्वातंत्र्यासंदर्भात, म्हणजे 6 स्वातंत्र्य जे कलम 19 अंतर्गत आणि कायद्यासमोर समानता कलम 14 अंतर्गत या संदर्भात अशा कायद्याला वाजवी मानू शकतो आणि अशा प्रकारे कायद्याला घटनाबाह्यतेपासून वाचवू शकतो. म्हणजेच काय, तर जे काही हे जरी न्याय स्वरूपाचे नसले तरी वेगवेगळे जे काही घटनात्मक वैधता तपासण्याचा सर्वोच्च न्यायालयाला अधिकार आहे किंवा उच्च न्यायालयाला आहे, तर ते त्या घटनात्मकता तपासण्यासाठी वेगवेगळ्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये दिलेल्या तरतुदींचा आधार घेऊन जे काही जर त्या आधारानुसार एखादा कायद्यासमोर समानता किंवा स्वातंत्र्यासंदर्भात जे काही 6 स्वातंत्र्य कलम 19 मध्ये दिलेलं आहे त्याशी विसंगती निर्माण करत असेल तर अशा वेळेस ते घटनाबाह्य आहे, तो ॲक्ट किंवा ती कायदा घटनाबाह्य आहे म्हणून घोषित केला जाऊ शकते. ओके. आता या निर्देशक तत्त्वांचे वर्गीकरण कशा पद्धतीने केलेले आहे, तर त्याचे 3 प्रकारे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. एक आहे समाजवादी तत्त्वे, त्याच्यानंतर गांधीवादी आणि उदारमतवादी, ज्याला आपण बुद्धिजीवी तत्त्वे असे म्हणतो. ओके. इंटलेक्च्युअल डिफरेन्शिएशन. तर आता समाजवादी तत्त्वांमध्ये कोणत्या तरतुदींचा समावेश करण्यात आलेला आहे, कोणते जे टॉपिक आहेत, कोणत्या प्रोव्हिजनचा समावेश या समाजवादी तत्त्वांमध्ये केलेला आहे, तर एक आहे जे काही वेगवेगळे न्याय आहेत. न्याय म्हणजे काय, तर सामाजिक न्याय असेल, आर्थिक न्याय असेल, राजकीय व सामाजिक अशी जी न्यायिक व्यवस्था आहे ते समाजामध्ये निर्माण करून लोकांच्या कल्याणास, म्हणजे त्या लोककल्याणास चालना देणे. उत्पन्न असेल, दर्जा असेल, त्याच्यानंतर इतर काही सोयीसुविधा असेल किंवा संधीमधील जे काही संधी संबंधाने जे काही विषमता असेल ते विषमता कमी करणे. ओके. कलम 38 मध्ये दिलेलं आहे. म्हणजेच काय, तर सामाजिक आर्थिक आणि राजकीय सामाजिक न्यायाची प्रस्थापना करणे, लोककल्याणास चालना देणे, दर्जा, सोयी, उत्पन्न यांच्या बाबतीत कुठलाही भेदभाव न करणे, म्हणजे काही विषमता कमी करण्यासंदर्भात कलम 38 मध्ये देण्यात आलेला आहे. आता दुसऱ्या याच्यामध्ये काय दिलेलं आहे, तर सर्व नागरिकांना उपजीविकेच्या पुरेशा साधनांचा अधिकार मिळवून देणे, समाजाच्या भौतिक साधन संपत्तीचे सर्वसामान्य भल्यासाठी समन्यायी वाटप करणे, म्हणजे समसमान वाटप करणे. भौतिक साधन संपत्ती जी आहेत समाजामध्ये त्या समाजाच्या प्रत्येक वर्गाला समान पद्धतीने डिस्ट्रीब्यूट होतील अशा पद्धतीने त्या साधन संपत्तीची समान वाटप करणे अशी तरतूद या समाजवादी तत्त्वामध्ये दिलेलं आहे. संपत्ती आणि उत्पादनाची साधने केंद्रीकरण रोखणे, म्हणजे जे काही सेंट्रलायझेशन आपले वेल्थचे सेंट्रलायझेशन होते किंवा उत्पादन प्रोडक्शनचे जे काही मालकी आहे, हक्क आहे, त्यांचे जे केंद्रीकरण होते ते रोखून विकेंद्रीकरण प्रस्थापित करणे. ओके. स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन देणे हे देखील आहे. त्याच्यानंतर आहे बळजबरीने होणाऱ्या गैरवर्तनापासून कामगार व बालकांचे आरोग्य तसेच सामर्थ्याचे रक्षण करणे आणि मुलाच्या निरोगी विकासाच्या संधी निर्माण करणे. म्हणजेच काय, तर ज्या काही जोर जबरदस्तीने कामगारांचे छळ होत असेल किंवा बालकांचे आरोग्य व सामर्थ्यांचे रक्षण करणे. ओके. आणि मुलांच्या चांगल्या निरोगी विकासासाठी त्यांना संधी उपलब्ध करून देणे कलम 39 नुसार अशा पद्धतीने इतके प्रोव्हिजन करण्यात आलेले आहे. ओके. त्याच्यानंतर आहे समान न्यायाला प्रोत्साहन देणे. ओके. समान न्यायाला प्रोत्साहन देणे आणि गरिबांसाठी मोफत कायदेशीर मदत उपलब्ध करून देणे ही तरतूद कलम 39A नुसार करण्यात आलेली आहे. ओके. 39A नुसार. त्याच्यानंतर आहे बेरोजगारी, वृद्धापकाळात, आजारपण किंवा अपंगत्वाच्या बाबतीत काम असेल, शिक्षण असेल किंवा सार्वजनिक मदतीचा अधिकार सुरक्षित करणे कलम 41 अंतर्गत. कलम 41 अंतर्गत काय देण्यात आलेलं आहे, तर बेरोजगारी असेल,
वृद्धापकाळामुळे एखादा व्यक्ती आजारी असेल किंवा तो काम करण्यास अक्षम असेल किंवा सक्षम नसेल किंवा अपंगत्वाच्या बाबतीत काम किंवा शिक्षण घेण्यास किंवा सार्वजनिक मदतीच्या सार्वजनिक ज्या काही सोयीसुविधा उपलब्ध करण्यास तो सक्षम नसेल, तर अशा वेळेस त्याला ते अधिकार सुरक्षितपणे उपलब्ध करून देणे हे कलम 41 मध्ये देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आहे कामाच्या न्याय व माणुसकीच्या अटी व प्रसूती सवलतीची तरतूद करणे. म्हणजेच काय, तर कामाच्या ठिकाणी न्याय व माणुसकीच्या म्हणजेच काय, तर ज्या काही ह्युमन सिच्युएशन आहे ते अटी व प्रसूतीची सवलत उपलब्ध करणे. म्हणजे कामाच्या ठिकाणी जर एखादी महिला बाळंतपण असेल तर तिच्यासाठी, तिच्या बाळासाठी त्या ठिकाणी स्ट्रेचरची उपलब्धता करून देणे, पाळण्याची सुविधा करून देणे, पाण्याची सुविधा व्यवस्थित असणे, त्या ठिकाणी कामगारांना व्यवस्थित त्यांच्याशी जे काही आहेत विश्रांती घेण्याचा जे काही अधिकार आहे ते अबाधित ठेवणे, विश्रांती देणे, ह्या काही ज्या कामगारांसंदर्भात जे काही तरतुदी आहेत ते कलम 42 अंतर्गत देण्यात आलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर आहे सर्व कामगारांना वाजवी मजुरी दर. ओके, म्हणजे वाजवी मजुरी दर, त्यांचे सभ्य जीवनमान आणि सांस्कृतिक व सामाजिक संधी उपलब्ध करून देणे, मिळवून देणे. म्हणजे कामगारांना एकतर वाजवी मजुरी दर उपलब्ध करून देणे, त्यांचे जीवनमान सभ्य राहील अशा पद्धतीने तरतूद उपलब्ध करून देणे, संधी उपलब्ध करून देणे, सामाजिक व सांस्कृतिक संधी मिळवून देणे, जेणेकरून ते आपलं स्वतः ओव्हरऑल डेव्हलपमेंट करू शकतील, अशा पद्धतीने कलम 43 मध्ये देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आहे उद्योग व्यवस्थापनात, म्हणजे इंडस्ट्रीच्या मॅनेजमेंटमध्ये कामगारांचा सहभाग सुरक्षित करण्यासाठी पावले उचलणे. ओके, कलम 43 अ मध्ये देण्यात आलेला आहे. उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग असणे किंवा सुनिश्चित करणे 43 अ मध्ये. त्याच्यानंतर आहे पोषणाचा स्तर व लोकांचे जीवनमान उंचावणे, सार्वजनिक आरोग्य सुधारणे, कलम 47 मध्ये देण्यात आलेला आहे. ओके. त्याच्यानंतर आहे पुढच्या याच्यामध्ये गांधीवादी तत्व, म्हणजे गांधीजींनी जे काही ग्रामीण स्वराज्य संदर्भात ज्या काही स्वप्ने बघितलेले होते की ग्रामीण भागामध्ये कुठल्या गोष्टीला चालना द्यायला हवी, त्या संदर्भाने काही तत्वे या DPSP मध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. ओके, या ठिकाणी सी चुकीचं आहे, या ठिकाणी पी असायला पाहिजे होता, DPSP. तर या ठिकाणी बघू शकता की कलम 40 अंतर्गत ग्रामपंचायतीचे संघटन करणे हे तरतूद करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर कलम 43 मध्ये ग्रामीण भागात वैयक्तिक किंवा सहकार तत्वावर कुटीरोद्योग प्रोत्साहन देणे किंवा चालना देऊन कुटीरोद्योग स्थापन करणे, कलम 43 अंतर्गत. सहकारी संस्थांची ऐच्छिक निर्मिती, स्वायत्त कामकाज, लोकशाही नियंत्रण आणि व्यावसायिक व्यवस्थापनात प्रोत्साहन देणे, कलम 43 ब नुसार याचा समावेश केलेला आहे. म्हणजे सहकारी संस्थांना देखील या ठिकाणी कलम 43 बी अंतर्गत तरतुदी या मार्गदर्शक तत्वांमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आहे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व समाजातील जे काही इतर दुर्बल घटक आहेत त्यांच्या शैक्षणिक व आर्थिक संबंधांना चालना देण्यासाठी काही इनिशिएटिव्ह हाती घेणे, तसेच सामाजिक अन्याय व शोषणापासून त्यांचे रक्षण करणे हे कलम 46 अंतर्गत देण्यात आलेलं आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायला हवं. त्याच्यानंतर आहे मादक पेये किंवा आरोग्यास हानिकारक जे ठरतील अशा औषधांच्या सेवनावर बंदी घालणे, हे कलम 47 मध्ये देण्यात आलेलं आहे. मादक पेय म्हणजे जे काही नशे उपयुक्त ज्या काही वस्तू आहेत किंवा आरोग्यास हानिकारक असे औषध आहेत त्यांच्या सेवनावर बंदी घालणे. ओके, हे कलम 47 मध्ये देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आहे गायी असेल, वासरे असेल किंवा इतर दुधाळ प्राणी असतील किंवा दुधाळ जनावर असतील त्यांच्या कत्तलीवर बंदी आणणे आणि त्यांच्या जाती किंवा त्यांच्या ज्या काही प्रजाती हायब्रीड आहे ते सुधारणे, हे कलम 48 मध्ये देण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने 6 तत्वे या गांधीवादींचे आपल्याला या ठिकाणी DPSP मध्ये दिसून येतात. त्याच्यानंतर काही उदारमतवादी तत्वे या ठिकाणी दिलेले आहेत. इंटेलेक्च्युअल ज्या काही तरतुदी आहेत ज्यामध्ये संपूर्ण देशात सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा असायला पाहिजे. आता मधात म्हणजे जवळपास या गव्हर्नमेंटनी आपल्या एजेंडामध्ये असं ठरवलेलं आहे की समान नागरिक कायद्याविषयी लवकरच ते ॲक्ट पारित करण्यात, म्हणजे नवीन विधेयक संसदेमध्ये घेऊन येणार आहेत. ओके, तर हे समान नागरिक कायदा कुठे मेन्शन केलेला आहे तर कलम 44 मध्ये, राज्यघटनेच्या कलम 44 DPSP मध्ये. ओके, मार्गदर्शक तत्वांमध्ये. त्याच्यानंतर दुसरी जी तरतूद आहे या उदारमतवादी संदर्भात, तर ती आहे मुलांचे वय 6 वर्ष पूर्ण होईपर्यंत बालपणीची काळजी घेणे व शिक्षण देणे. ओके, पालकांच्या संदर्भात हे बोललेलं आहे की पालकांनी मुलांना 6 वर्ष होईपर्यंत त्यांची व्यवस्थित काळजी घेणे आणि त्यांना ज्या काही बालपणाचे ज्या काही शिक्षण आहेत ते देणे, कलम 45 अंतर्गत.
त्याच्यानंतर आहे शेती व पशुपालन शेती व पशुपालन करणे, सोबत शेती व पशुपालनामध्ये आधुनिक व वैज्ञानिक पद्धतीने संघटित करणे कलम 48 मध्ये. म्हणजेच काय, तर शेती संदर्भात आधुनिक व वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करणे व पशुपालनाला चालना देणे हे कलम 48 अंतर्गत देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आहे कलम 48A मध्ये काय दिलेलं आहे, तर 48A मध्ये पर्यावरणाच्या संरक्षण संदर्भात दिलेलं आहे की पर्यावरणाचे रक्षण व सुधारणा करणे, तसेच वने व वन्यजीवांचे रक्षण करणे. कलम 49 मध्ये देण्यात आलेलं आहे की कलम 49च्या तरतुदीमध्ये राष्ट्राच्या जे महत्त्वाच्या इमारती आहेत किंवा कलात्मक किंवा ऐतिहासिक स्मारके आहेत किंवा स्थळे आहेत, या ऐतिहासिक स्मारकांच्या स्थळांचा किंवा वस्तूंचे संरक्षण करण्याची जी काही तरतूद आहे ते कलम 49 अंतर्गत देण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर आहे राज्याच्या सार्वजनिक सेवेतील न्यायपालिकाला कार्यपालिकापासून वेगळे करणे, खूप महत्त्वाचं जी तरतूद आहे कलम 50 अंतर्गत देण्यात आलेली आहे. हे कायमच लक्षात असायला हवे की न्यायपालिकेला म्हणजे न्यायमंडळाला कायदेमंडळापासून कुठल्या कलमाअंतर्गत वेगळे करण्यात आलेलं आहे, अशा पद्धतीने मेन्समध्ये याच्या आधीच्या वर्षी प्रश्न आलेला होता. ओके, तर ते आहे कलम 50 अंतर्गत. ठीक आहे, हे देखील आपल्याला माहिती असायला हवं. त्याच्यानंतर आहे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेला प्रोत्साहन देणे, सोबतच राष्ट्रांमध्ये न्यायी व सन्मानजनक संबंध निर्माण करणे. आंतरराष्ट्रीय जे काही कायदा आहेत किंवा करार आहेत त्यांच्या संदर्भात जे काही जबाबदारी आहे त्या जबाबदारी आदरपूर्वक निर्वाह करणे किंवा आंतरराष्ट्रीय विवादांचे निराकरण करण्यास सतत प्रयत्नरत असणे, अशी तरतूद कलम 51 अंतर्गत देण्यात आलेली आहे. सो हे जे 2 आर्टिकल आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवा. ओके, न्यायपालिकाला कायदेमंडळापासून वेगळे करणे कलम 50 अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय शांतता व सुव्यवस्था कलम 51 अंतर्गत. अशा पद्धतीने आपण बघितलं की समाजवादी तत्व, गांधीवादी तत्व आणि उदारमतवादी किंवा बुद्धिजीवी तत्व अशा 3 पद्धतीने याचे विभाजन करण्यात आलेलं आहे. आता या अंतर्गत आपल्याला जे काही नवीन बदल घडवून आणले, म्हणजे मूळ राज्यघटनेत ज्यावेळेस आपण राज्यघटना अंमलात आणली त्यावेळेस कुठले तरतुदी म्हणजे कुठल्या ज्या तरतुदी होत्या त्या समाविष्ट होत्या आणि कुठल्या नव्हत्या, कुठल्या नव्याने समाविष्ट करण्यात आला, ते आपल्याला या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात पाहणे खूप गरजेचं आहे. 1976 मध्ये 42व्या घटनादुरुस्तीने काही तरतुदींचा नव्याने समावेश करण्यात आला. असे चार तत्वांचा किंवा 4 मार्गदर्शक तत्वांचा या ठिकाणी समावेश करण्यात आला, ज्यामध्ये आहे मुलांच्या निरोगी विकासास संधी सुरक्षित करणे. ओके, म्हणजे काय, मुलांचे जे काही लहान मुलं आहेत त्यांच्या आरोग्याविषयीचे जे काही निरोगी आरोग्य राहील अशा प्रकारची तरतूद कलम 39 अंतर्गत करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर आहे समान न्यायाला प्रोत्साहन देणे. ओके, इक्वल जस्टिस देणे आणि गरिबांना मोफत कायदेशीर मदत दिले. गरिबांसाठी मोफत कायदेशीर मदत म्हणजेच काय, तर एखादं समजा की एखादा वल्नरेबल सेक्शन्समधील व्यक्तिगत जर न्यायालयामध्ये गेला आणि त्यांच्याजवळ जर एखादा वकिली संदर्भात त्यांना वकील हायर करायला त्यांच्याकडे जर पैसे नसतील, तर अशा वेळेस सरकार स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन त्यांना त्यांच्या बाजूने लढण्यासाठी वकिलाची उपलब्धता करून देईल. ही कलम 39 अंतर्गत 39A मध्ये नव्याने 42व्या घटनादुरुस्तीमध्ये समाविष्ट करण्यात आला, गरिबांना मोफत कायदेशीर सल्ला. त्यानंतर आहे तिसरी जी तरतूद आहे या 42व्या घटनादुरुस्तीनुसार, त्याच्यामध्ये उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग सुरक्षित करण्यासंदर्भात जे काही पावले उचलणे आहे, ही तरतूद कलम 43A अंतर्गत नव्याने समाविष्ट करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आहे पर्यावरणाचे रक्षण करणे व सुधारणा करणे, तसेच वन्यजीवांचे रक्षण करणे, हे कलम 48 अंतर्गत या 42व्या घटनादुरुस्तीनुसार, म्हणजेच अशा पद्धतीने 4 कलमांचा किंवा 4 मार्गदर्शक तत्वांचा या 42व्या घटनादुरुस्तीनुसार नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे. हे देखील आपल्याला माहिती असायला पाहिजे की कुठले नवीन तरतूद कुठल्या घटनादुरुस्तीनुसार या मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट करण्यात आला. त्याच्यानंतर आहे 44व्या घटनादुरुस्तीनुसार एक मार्गदर्शक तत्वे जोडले गेले, ते कुठले आहे ते लक्षात असू द्या. राज्याला उत्पन्न, स्थिती, सुविधा आणि संधीमधील विषमता कमी करणे आवश्यक आहे. म्हणजेच काय, तर ज्या काही राज्यातील लोकांसंदर्भात ज्या काही उत्पन्नाच्या ज्या सोयीसुविधा आहेत, स्थिती आहेत किंवा ज्या काही रोजगाराच्या संधी आहेत, त्यामधील जी समता निर्माण करणे, समानता आणणे त्या ठिकाणी आणि विषमता कमी करणे, ही तरतूद 44व्या घटनादुरुस्तीनुसार 1978 मध्ये करण्यात आली, कलम 38 मध्ये. ओके, 38 अंतर्गत या तरतुदींचा समावेश
किंवा या मार्गदर्शक तत्त्वाचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर 2002मध्ये परत एका नवीन शिक्षणाचा जो मूलभूत अधिकार बनवला गेला 86व्या घटनादुरुस्तीने, त्याच्या अनुषंगाने कलम 45मध्ये काही बदल घडवून आणण्यात आलेला आहे. ओके. कलम 21 अन्वये प्राथमिक शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकार बनवण्यात आला 86व्या घटनादुरुस्ती 2002मध्ये. ओके. तर सुधारित निर्देशानुसार राज्याने मुलांचे वय 6 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांच्या बालपणीची काळजी घेणे व शिक्षण देणे आवश्यक आहे अशा पद्धतीची तरतूद या ठिकाणी बदल करण्यात आले. आधी या ठिकाणी पालकांसंदर्भात होतं की पालकांनी 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण देणे. मात्र 86व्या घटनादुरुस्तीनुसार ते मूलभूत हक्क प्राथमिक शिक्षणाचे मूलभूत अधिकार बनवण्यात आल्याकारणानं या ठिकाणी बदल घडवण्यात आले. हे देखील आपल्याला माहिती असायला हवं. त्याच्यानंतर आहे 2011मध्ये 97व्या घटनादुरुस्तीनुसार ज्या काही सहकारी संस्थांसंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वांची या ठिकाणी भर घातली. म्हणजे 97व्या घटनादुरुस्तीनुसार सहकारी संस्थांना संवैधानिक अधिकार प्राप्त झाले आणि त्या अनुषंगाने कलम 43 मध्ये मार्गदर्शक तत्त्वामध्ये एका नवीन मार्गदर्शक तत्त्वाची भर घातली गेली. ती सहकारी संस्थांना ऐच्छिक निर्मिती, स्वायत्त कामकाज, लोकशाही नियंत्रण आणि व्यावसायिक व्यवस्थापनाला प्रोत्साहन देण्यासंदर्भात होती. ओके. अशा पद्धतीने नवीन मार्गदर्शक तत्त्वे या DPSPमध्ये म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये नव्याने जोडण्यात आले. आता या ठिकाणी काही संकीर्ण माहिती दिलेलं आहे. संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार कोण होते तर सर B.N. राव. ओके. B.N. राव हे होते. यांनी असे मत व्यक्त केलेले होते की व्यक्तीच्या अधिकारांची जे काही न्याय्य आणि अन्यायिक अशा 2 प्रकारात विभागणी करता यावी. ओके. म्हणजे जे काही नागरिक आहेत त्यांच्या अधिकारांची न्याय सोबतच अन्यायिक स्वरूपाचे असे 2 प्रकारांमध्ये विभागणी करण्यात यावी, जी मसुदा समितीने मान्य केली. ओके. आणि त्यानुसार न्याय स्वरूपाचे मूलभूत अधिकार भाग 3 मध्ये समाविष्ट करण्यात आले आणि जे काही अन्यायकारक म्हणजे अन्यायी स्वरूपाचे म्हणजे न्यायालयीन हस्तक्षेपात किंवा अन्यायिक स्वरूपाचे जे काही अधिकार आहेत ते मार्गदर्शक तत्त्वामध्ये राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायला हवे. आता काही यांच्याविषयी कोणी या मार्गदर्शक तत्त्वासंदर्भात सकारात्मक भूमिका आणि नकारात्मक भूमिकेबद्दल कोणी काय मत मांडले याविषयी देखील आपल्याला प्रश्न विचारला जातो. विशेषतः ते जोड्यांच्या स्वरूपात असतो तर ते आपल्याला माहिती असायला हवं. ओके. आता OLM सिंघवी यांनी काय म्हटलेलं आहे. ओके. तर हे OLM सिंघवी हे खूप कायदेतज्ञ होते. तर यांनी म्हटलेलं आहे की निर्देश हे राज्यघटनेतील जीवनदायी तरतुदी आहेत. ओके. जी काही मार्गदर्शक तत्त्वासंदर्भात जी मार्गदर्शक तत्त्वे आहे हे राज्यघटनेतील जीवनदायी तरतुदी आहेत अशा पद्धतीची जी भूमिका आहे ते यांनी LM सिंघवी यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. त्याच्यानंतर MC छागला जे सरन्यायाधीश होते सर्वोच्च न्यायालयाचे, त्यांनी काय म्हटलेलं आहे की हे जर तत्त्व जर पूर्णपणे अंमलात आणली, जी मार्गदर्शक तत्त्वे आहेत ते पूर्णपणे अंमलात आली तर आपला देश खरोखरच पृथ्वीवरील स्वर्ग होईल अशा पद्धतीने त्यांनी आपली भूमिका या मार्गदर्शक तत्त्वासंदर्भात मांडलेली आहे. भारत केवळ राजकीय अर्थाने नाही तर राजकीय अर्थाने लोकशाहीच नव्हे तर नागरिकांच्या कल्याणाची काळजी घेणारे कल्याणकारी राज्य ठरेल अशा पद्धतीने त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारतीय राज्यव्यवस्थेचे ध्येय राजकीय लोकशाहीपेक्षा वेगळे आर्थिक लोकशाही आहे. ओके. ज्याची तरतूद या मार्गदर्शक तत्त्वामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. आणि सर ग्रॅनविल ऑस्टिन काय म्हणतात तर सामाजिक क्रांतीची उद्दिष्टे पुढे नेण्यासाठी किंवा क्रांतिकारक आवश्यक अटी प्रस्थापित करून क्रांतीला चालना देण्याच्या उद्देशाने या मार्गदर्शक तत्त्वांचा वापर होईल किंवा उपयोग होईल. म्हणजेच काय सामाजिक क्रांती घडवून आणण्यासाठीची एक प्रकारची खूप महत्त्वाची उद्दिष्टे अशा पद्धतीने ग्रॅनविल ऑस्टिन यांनी आपली भूमिका या ठिकाणी मार्गदर्शक तत्त्वासंदर्भात सकारात्मक भूमिका मांडलेली आहे. आता नकारात्मक भूमिका मांडणारे जे व्यक्ती आहेत म्हणजे त्यांची मते काय आहेत तर जे KT शहा होते. KT शहा यांनी काय म्हटलेलं आहे तर पवित्र अधिष्ठाता म्हणजे तर KT शहा यांनी म्हटलं आहे की जी मार्गदर्शक तत्त्वे आहे पवित्र अधिष्ठाता. पवित्र म्हणजे काय तर पवित्र अधिष्ठाता म्हणजे काय तर एक प्रकारे फक्त शोभेच्या वस्तूप्रमाणे हे मार्गदर्शक तत्त्वे आहे.
त्यांनी यांची तुलना बँकेवरील धनादेशाप्रमाणे केलेली आहे. म्हणजेच काय, तर बँकेवरील धनादेश म्हणजे चेक संदर्भ बँकेच्या चेकप्रमाणे केले आहे. ज्यामध्ये ते बँकेचे चेक न वटविणारे चेक म्हणजे न वटविणारे चेक म्हणजे काय, तर जे चेक बाउन्स केला जातो, ओके, बाउन्स होतो, अशा पद्धतीने टीका या मार्गदर्शक तत्वावर के.टी. शहा यांनी केलेली आहे. नसरुद्दीन काय म्हणतात, नसरुद्दीन हे सुद्धा घटना समितीचे सदस्य होते. यांनी काय म्हटलेलं आहे, तर नवीन वर्षाच्या संकल्पापेक्षा चांगले नाही जे जानेवारीच्या दुसऱ्या दिवशी मोडते. म्हणजे ज्या पद्धतीने नवीन वर्षाचं आपण संकल्पपत्र रिझोल्यूशन मांडतो, त्याच पद्धतीने या मार्गदर्शक तत्वांचा उपभोग होणार आहे, जे दुसऱ्या दिवशी मोडले जाणार आहे. अशा पद्धतीची टीका या नसरुद्दीन यांनी केलेली आहे. टी कृष्णमाचारी यांनी म्हटलेले की भावनांची खरी कचराकुंडी या मार्गदर्शक तत्व ही आहेत. ओके, भावनांची खरी कचराकुंडी म्हणजे मार्गदर्शक तत्वे. राज्य धोरणाची जी मार्गदर्शक तत्वे आहेत, या ज्या पद्धतीने आपण कचराकुंडीमध्ये कचरा टाकतो, त्याचप्रमाणे भावनांची जी वेगवेगळे भावने आपले उत्कंठा जे दाटून आले आहेत, त्याला आपण कचराकुंडी म्हणून याचा समावेश आहे या मार्गदर्शक तत्वामध्ये केलेला आहे, जे वास्तविक नसतात. अशा पद्धतीची टीका यांनी केलेली आहे. के.सी. व्हियर काय म्हणतात, तर ध्येय आणि आकांक्षाचा जाहीरनामा. ओके, ध्येय आणि आकांक्षाचा जाहीरनामा आणि ते निव्वळ नैतिक बांधिलकी आहे. ओके, कायदेशीर बांधिलकी नसून नैतिक बांधिलकी आहे. कायदेशीर त्याच्या इम्प्लिमेंट होत नाही, फक्त ते हवेवर दाखवण्यासाठी शोभेच्या वस्तू आहेत. अशा पद्धतीने के.सी. व्हियर यांनी या नकारात्मक भूमिका मार्गदर्शक तत्वासंदर्भात मांडलेल्या आहे. आणि सर आयव्हर जेनिंग यांनी पवित्र आकांक्षा म्हणजेच फक्त पायस ॲस्पिरेशन अशा पद्धतीने टीका यांनी केलेली आहे, की फक्त हे पवित्र आकांक्षा आहे जे पूर्ण होत नसतात. ओके, तर अशा पद्धतीने विविध मतमतांतर या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. सो अशा पद्धतीने जे काही एक्झाम ओरिएंटेड आपण जे DPSP संदर्भात म्हणजे काय डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी कलम 36 ते 51 अंतर्गत राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे, त्याविषयी जाणून घेतलं. ऑफकोर्स असं या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा अशा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला निश्चितच फायदा होत असेल अशी खात्री मला नक्कीच आहे. जर अजून काही इम्प्रूव्हमेंट असेल तर ते तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मांडा. या व्हिडिओची किंवा लेक्चरची PDF हवी असेल तर या टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे तुम्हाला या व्हिडिओची PDF उपलब्ध होईल. ओके, व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. सो इट विल मोटिवेट अस फॉर फर्दर इम्प्रूव्हमेंट. ओके, सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, थँक्यू.